बरं वाटतं? हां, औषधं घेतलीत का नाही माझी वाट बघत होतात? घेतली औषधं. आणि काय सगळं मागे लागलंय ना, काही कळत नाही. औषधं, पथ्य, पाणी, तोंडाला चव नाही, आवडीचं काही खाता येत नाही. म्हणजे औषधांनीच पोट भरतंय की काय असं वाटतंय. सगळ्याचा कंटाळा आलाय मला. कंटाळा करून कसं चालेल मला सांगा? आता या वयात आपण स्वतःची काळजी घ्यायला नको का? हां? आणि आपण जर का पथ्यपाणी केलं नाही तर औषधं सुद्धा लागू पडत नाहीत, माहिती आहे ना तुम्हाला? ठीक आहे. मला सांग, नीलशी काही बोलणं झालं का? काय म्हणाला तो? मला जरा काळजी वाटते नीलची. का? काय झालं? नाही, शांत शांत राहतोय, कोणाशी काही बोलत नाहीये, विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं देतोय. नाही, असं होणं साहजिकच आहे. अचानक संसाराची घडी विस्कटली गेली त्याच्या. नाही म्हटलं तरी ऐश्वर्या बायको होती त्याची. ऐश्वर्याशी काय बोलणं झालं? काही बोलला? नाही, नीट असं काही नाही. मी विचारून बघितलं पण खूप जुजबी उत्तरं देतोय. एका विचित्र वळणावर आलंय त्याचं आयुष्य. अशा आडनेड्या वयामध्ये अचानक असा संसार. मुख्य म्हणजे आता पुढे काय हा प्रश्न त्याच्या पुढे उभा असणार डोंगरासारखा. ऐका ना, म्हणजे ऐकून घ्या, नुसतं शांतपणे ऐका. मला असं वाटतंय की आपण जर का मनावर दगड ठेवून ऐश्वर्याशी बोललो तर म्हणजे हे सगळं नीलसाठी. काय बोलतेस तू? ऐश्वर्याशी काही बोलायचं बाकी राहिलंय का? आणि बोलून काय होणार आहे? तुझ्या मनात अजूनही ऐश्वर्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का? नाही हो, सॉफ्ट कॉर्नर वगैरे काही नाही. मी जे काय बोलले ते फक्त नीलसाठी. मला त्याची अवस्था अजिबात बघवत नाहीये म्हणून. आणि माझ्यासाठी आयुष्यात काय महत्वाचं आहे? माझा संसार, माझं कुटुंब आणि माझी मुलं. नीलची अवस्था मला अजिबात बघवत नाहीये. म्हणून असं वाटलं की एकदा ऐश्वर्याशी बोलूया का? असंही होऊ शकतं ना की तिला पश्चाताप झाला असेल, तिला तिची चूक कळली असेल, ती तिला सुधारायची असेल. एक संधी देऊन बघूया का तिला? तिलोत्तमा, सोहम, हे वागणं तुला शोभलेलं नाहीये. घर सोडून येणं कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही असू शकत. तुझ्या मनात एकदाही आलं नाही का की असं तुझं हे इथं सासरी आल्यावर तिलोत्तमा ताईंच्या मनावर काय परिणाम झाला असेल? हो, काय बोलताय तुम्ही? सोहमने योग्य निर्णय घेतलाय. आणि पप्पा, तो ना माझा नवरा आहे. त्याने नेहमी मॉमचा का विचार करायचा? माझ्यावर संकट आलं, त्या घरात माझा अपमान झाला तर त्याने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं नाही राहायला पाहिजे का? तारा बेटा, हे बघ, तो तुझा नवरा आहेच, पण त्याआधी तो त्या घरातला मुलगा देखील आहे, हे विसरू नकोस. तिलोत्तमा ताईंना मी चांगलं ओळखतो. या एका निर्णयामुळे त्या किती दुखावल्या गेल्या असतील याची कल्पना आहे का तुला? मॉमला काय वाटतं, मॉमला काय हवंय, मी असा वागलो तर मॉम काय विचार करेल? आयुष्यभर फक्त याच गोष्टींचा विचार करत आलोय मी बाबा. माझ्या संसाराची काळजी, मला काय वाटतं याचा कधी मॉमने विचार केलाय का? मग मी आता मॉमचा विचार कशाला करू? सोहम बेटा, ज्या घरात सगळे निर्णय त्या ठरवतात, तू घर सोडलंस याचा अर्थ तोच काढला जाणार जो त्यांना वाटतोय. ताराने तुला फूस लावली असंच म्हणणार ते. तुमच्या दोघांच्या वेडेपणामुळे ताराबद्दलचं त्यांचं मत सुधरेल की अजून बिघडेल याचा साधा विचार तरी केला का तुम्ही? नाही केला विचार. पण तुम्ही सांगा ना मला, सारंग कसा सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तिची ढाल बनून, तसंच जर सोहम माझ्या पाठीशी उभा राहिला तर काय प्रॉब्लेम आहे? तो माझ्या पाठीशी नाही का उभा राहू शकत? इतकी वाईट आहे का? तारा बेटा, सारंग सावलीचं उदाहरण देणं थांबव. प्रत्येक गोष्टी तुलना करणं हे बरोबर नाही. हे बघ, सारंग नेहमी सावलीच्या मागे उभा असतो कारण सावलीचा खरेपणा, निस्वार्थ भावना आहे तिच्याकडे. आणि सारंग नेहमी सावलीच्याच चांगल्या गोष्टींच्या मागे उभा असतो. तिच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे बेटा. ती घर तोडत नाही, घर जोडते. चांगल्या गोष्टींच्या मागे उभे राहणं आणि हट्टापायी घर सोडून येणं यात खूप फरक आहे बेटा. बाबा, मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तारासाठीच केलं. माझा कुठलाही वेगळा हेतू नव्हता त्यामागे. आणि जर तुम्हाला मी इकडे येण्याने अडचण होणार असेल तर इट्स अ कम्प्लिटली फाईन.
मी माझी व्यवस्था कुठे वेगळीकडे करीन. इनफॅक्ट मी ताराची पण व्यवस्था माझ्याबरोबर करू शकतो. चल तारा, आपण वेगळीकडे जाऊ राहिला. प्लीज प्लीज सोहम, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे हे घर तुमचंच आहे, मी कुठे नाही म्हणतोय, पण प्रश्न सोडवायला शिका. उलट तुम्ही अजून कठीण करताय. बघ बेटा, तुम्ही दोघांनी तिथे राहावं, दोघांनी सुखाचा संसार करावा, हेच मला वाटतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला विचारायला हवं होतं. कारण तडकाफडकणी घेतलेल्या निर्णयांची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ठीक आहे, आमचंच चुकलं, रागाच्या भरात नाही सुचलं आम्हाला. आता तुम्ही सांगा की आम्ही काय केलं पाहिजे, याने मॉम आम्हाला परत घेतील. हे बघ मा, अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती मार्ग दाखवू शकतो, ती म्हणजे सावली. तू सावलीशी बोल बेटा. फोन करू का? नाही नाही, फोन नको, फोनवर गोष्टी अजून बिघडते. तू एक काम कर, तिला उद्या सकाळी इथे बोलून घे, शांतपणे नीट तिला समजावून सगळं सांग. सध्या त्या घरात तिचं चालतं आणि तिची समजूत काढण्याची पद्धत वेगळी आहे. आता सावलीच हे सगळं निस्तरू शकते. सोहम बेटा, मी परत एकदा सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. हे घर तुमचंच आहे, पण मी हे सगळं म्हणतोय ते काळजीपोटी. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू, तुम्ही मला समजून घेतलात. नाव रिलॅक्स, मी आलोच. थँक्यू सो मच. तुम्हाला काही हवंय का? हो म्हणजे काढा करायचा होता यांच्यासाठी, तू करशील? मी? नाही म्हणजे औषधं घेऊन घेऊन जरा तोंडाची चव गेली आहे त्यांच्या. म्हटलं काढा जर का केला तर बरं वाटेल त्यांना सुद्धा. करशील का तू? हो मी बनवेन ना, मी लगेच बनवते. ऐक, व्यवस्थित उकळून घ्यायचा आणि गाळूनच दे त्यांना. तू स्वतः जाऊन दे, मी जरा बाहेर जाऊन येते. हो. आले.